यानंतर बघूया टॉप 9 बातम्या सुरुवात करूया रोहित पवारांच्या चौकशी संदर्भातल्या बातम्यांपासून। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची आजची चौकशी पूर्ण 11 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर। चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत केली घोषणाबाजी। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर वाकेन, पण काहीही झालं तर दिल्लीसमोर झुकणार नाही। चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। समोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही, आणि काही झालं तरी त्यांच्या समोर वाकायचं नाही हे आपण from 25th of January. नमस्कार मित्रांनो, मी आपली खुशहाली। आज मी सांगणार आहे की कसं पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद COP मध्ये भारत विश्वगुरू बनून समोर आलाय। आज भारतासह संपूर्ण जग वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या समस्यांचा सामना करत आहे। अशातच दरवर्षी आयोजित होणारी COP परिषद अत्यंत महत्त्वाची आहे। यावर्षी दुबईत COP 28चं यशस्वी आयोजन करण्यात आलं। भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी झाले। प्रकृति रक्षति रक्षिताः, अर्थात प्रकृति उसकी रक्षा करती है जो प्रकृति की रक्षा करता है। साथ मिलकर इस धरती के लिए, अपनी भावी पीढ़ियों के लिए एक ग्रीनर, क्लीनर और बेटर फ्यूचर का निर्माण करे। जगातील 17% लोकसंख्या असूनही जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचं प्रमाण आज 4%हूनही कमी आहे। अशा अनेक चांगल्या बाबींमुळे पर्यावरण सुरक्षेबाबत भारतानं जगातील अन्य देशांसाठी आदर्श प्रस्थापित केला आहे। पर्यावरण सुरक्षेबाबत केंद्र सरकार अत्यंत गंभीर आहे। सरकारनं 2070 पर्यंत सर्व प्रकारचं पर्यावरण प्रदूषण संपवण्याचा निर्धार केलाय। MG Aster, it's built around you. Welcome home. Hello Aster. It's your connected world. Your playground. Hello Aster. Open sunroof. Opening sunroof. Introducing MG Aster 2024. Now starts at 9.98 lakhs. प्लास्टो गोल्ड वॉटर टँक आहे 100% फूड ग्रेड प्लास्टिकने बनवलेला वॉटर टँक, जो पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे। प्लास्टो आहे तर गॅरंटी आहे। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास ईडी कडून चौकशी। चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार। ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस। पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स। उद्या किशोरी पेडणेकरांची ही चौकशी होणार। जरांगे पाटलांचं पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जोरदार स्वागत। मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी। आज मोर्चाचा लोणावळ्यामध्ये मुक्काम। लोणावळ्यातील मुक्कामानंतर जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार। वाशीमध्ये उद्या जरांगे पाटलांचा मुक्काम। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार। जरांगे पाटलांना नोटीस बजावा। हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगे पाटलांना माहिती द्या। कोर्टाचे पोलिसांना आदेश।
जरांगे पाटलांना कायदेशीररित्या मुंबईमध्ये येण्याचा अधिकार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य. तर न्यायालयात जाऊ, न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, जरांगे पाटलांनी आंदोलन टाळावं, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. जरांगे पाटलांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास सरकारनं विश्वासघात केला हे सिद्ध होईल, म्हणून आमचाही मोर्चा सरकार विरोधातच निघणार, प्रकाश शेणगेंचा दावा. वरळी स्मशानभूमीमध्ये अनेक गोण्या भरून स्टॅम्प पेपर जाळले, नेमकं गौडबंगाल काय हे अद्याप अस्पष्ट. गर्दी जमल्यानंतर गोणी जाळणारा व्यक्ती घटनास्थळावरून पसार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अमोल कोल्हेंची उलट साक्ष, उद्या अनिल पाटील आणि सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवली जाणार. भारत विरुद्ध इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना उद्या हैदराबादमध्ये होणार, विराट कोहलीची पहिल्या 2 कसोटीमधून माघार. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीने. आमदार रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली आहे. 11 तासानंतर आमदार रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आले. 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. रोहित पवारांना खांद्यावर उचलत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे. तर आज रोहित पवारांच्या चौकशीनंतर उद्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची ही चौकशी होणार आहे. आपण बघतोय रोहित पवारांची आज 11 तास चौकशी झालेली आहे. चौकशीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे उद्या किशोरी पेडणेकरांची सुद्धा ईडी चौकशी होणार आहे. उद्या किशोरी पेडणेकरांना चौकशीला हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलेला आहे. आज 12 तास चौकशी झाली असली तरी येत्या 1 तारखेला मला परत बोलावलं आहे. आज जसं जाऊन जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे. 1 तारखेला सुद्धा अजून काय अतिरिक्त माहिती मागितलेली आहे ती सुद्धा मी तिथं देणार. पण आपल्या सर्वांचा साक्षीने एक गोष्ट सांगतो, यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया रोहित पवारांच्या चौकशी संदर्भातल्या बातम्यांपासून. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची आजची चौकशी पूर्ण. 11 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत केली घोषणाबाजी. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर वाकेन, पण काहीही झालं तर दिल्लीसमोर झुकणार नाही. चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. समोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही. हे काही झालं तरी त्यांच्या समोर वाकायचं नाही हे आपण सर्वांना. 1 तारखेला पुन्हा चौकशीसाठी मला बोलावण्यात आलेलं आहे. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे. 1 तारखेला सुद्धा अजून काय अतिरिक्त माहिती मागितलेली आहे ती सुद्धा मी तिथं देणार. पण आपल्या सर्वांचा साक्षीने एक गोष्ट सांगतो, 11 तासानंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर. जितेंद्र आव्हाडांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार. पूर्ण दिवस मी खरं तुमच्याशी बोलत होतो, पाय दुखत नाहीत का, पाठ दुखत नाही का, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आपण असंच सहकार्य आम्हाला करत जा, एवढीच आपणास. ईडी कार्यालयासमोर रोहित पवार सुळेंच्या पाया पडले. सत्यमेव जयते, आम्ही सत्यासाठी संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या वारशाने सुरू ठेवू. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय. रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करतायत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची टीका. पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर फोडायची गरज काय, असाही सवाल. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्याने त्यांना त्रास दिला, असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलिक यांनाही दिला. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जात असल्याचाही आरोप.
संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली. 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत. जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे याबद्दल चालू. पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावरही सूडबुद्धीनं कारवाई, मुंबई पोलिसांचा घरगड्यासारखा वापर केला, विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर. आम्हालाही अटक केलं गेलं. आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला. ईडी भाजपचा घटक दल बनलेला आहे. हा आपला देश आहे की पाकिस्तानातील हुकुमशाही भारतात आली आहे असा प्रश्न आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते. आदित्य ठाकरेंचाही भाजपवर हल्लाबोल. सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी. पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी. म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय?